दत्तात्रयांचा प्रमुख मंत्र कोणता आणि बीज मंत्र कोणता? की भजन करताना, दत्तात्रयांना आवाहन करताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ही 10 वर्ष जागृत अवस्थेत जे कर्म आपल्याला भोगायचे ते आपण केवळ एका घटिकेपुरतं आपण स्वप्नामध्ये भोगतो. स्वप्न मात्र भयंकर असतं. मला विचारायला आवडेल, हा मंत्र गुरुदीक्षेशिवाय बोलू शकतो आपण? हो, म्हणू शकतो. अगदी शुभ. द्राम हा फक्त मंत्र आहे? द्राम हा बीज आहे. मंत्र आहे ओम द्रांग दत्तात्रेयाय नमः. परमात्मा आणि परमेश्वर, आत्मा आणि ईश्वर, काय फरक असतो? सगळं हे एकच. याला एकच म्हणू शकतो आपण. कारण नरसावधानी श्रीपाद स्वामींना विचारतात की तुम्ही अवधूत आहात का? दत्तात्रय हे अत्री अनुसया यांच्या उदरी जन्माला आले. एखाद्या गुरुनी गुरुमंत्र न देता मी श्री स्वामी समर्थ हा जप किंवा बोलू शकतो का? हो, नक्कीच चालेल, प्रश्नच नाही. म्हणजे हे सगळं दिलं तरच मी श्रीपादांना दत्तावतार मानेन. हो, बरोबर. नरसावधानी त्यांनाच श्रीपाद स्वामी 3 ठिकाणी दिसतात पूर्ववृत्तांतामध्ये की त्यांचा पुण्यदेह श्रीपाद स्वामींमध्ये विलीन झाला होता. त्यांच्यामध्ये राहायला फक्त पापदेह होता. पूर्वीच्या मानवांचं आयुर्मान जास्त होतं आणि तेव्हाचे जीन्स जास्त होते, जीवाणू म्हणतो आपण, की जे शरीराचा आकार जास्त होता. पण हळूहळू करत हे कमी होत चाललंय. महिलांनी दत्त स्मरण किंवा दत्त महाराजांची पूजा अर्चा केलेली चालते का? हो, अर्थात. दत्तात्रय हे नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती पुन्हा एकदा जे गेस्ट आलेले आहेत किंवा जे आपल्या आता घरचेच झालेले आहेत असे सिद्धयोगी अभिषेक दादा वैरागी. आत्तापर्यंत आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे 4 भाग शूट झाले आणि 4च्या 4 रिलीज देखील झालेले आहेत. आपण आत्तापर्यंत तुम्हा सर्वांचा जो प्रचंड प्रतिसाद पाहिला त्यानंतर आम्हाला सुद्धा अगदी भारावून गेल्यासारखं वाटतंय आणि याचे अनेक भाग करावेत किंवा जी काही इच्छित माहिती प्रेक्षकांना आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवावी हाच याच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ या सिरीजमधला हा 5वा भाग शूट करण्यासाठी बसलेलो आहोत. तुम्हा सर्वांना ही सिरीज खूप आवडते हे आमच्या लक्षात येते आणि आम्हाला सुद्धा त्याचा खूप सुंदर एक्सपिरियन्स येते. म्हणून पुन्हा एकदा आपण बसलेलो आहोत. तर जास्त वेळ घेत नाही, इंट्रोडक्शन देत बसत नाही आणि सरळ वळतो तुमच्या आमचे आवडीचे लाडके गुरुस्थानी असलेले सिद्धयोगी अभिषेक दादा वैरागी यांच्याकडे. नमस्कार दादा. नमस्कार. स्वामी शरणम. स्वामी शरणम. श्री गुरुदेव दत्त शरणम. कसे आहात? खूप छान. पुन्हा एकदा आपण बसलेलो आहे आणि मला फार आनंद होतो की पुन्हा हे आपण जेव्हा शूट करतो आणि शूट केल्याच्या नंतर शूट करताना आणि तो पॉडकास्ट यूट्यूबवरती रिलीज होताना मला तेवढाच आनंद होत असतो. परंतु आता काय होतं की 4 भाग रिलीज झालेले आहेत आणि त्या 4 भागाच्या माध्यमातून लोकांना आवडलेल्या गोष्टी खूप आहेत, परंतु पडलेले प्रश्न देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून असं मला वाटतं की आपण सर्वप्रथम जे काही 3-4 अत्यंत महत्त्वाचे, काही प्रश्नाची उत्तरं मागच्या भागामध्ये आपण दिलेलीच आहेत, परंतु त्यातल्या त्यात जे अत्यंत महत्त्वाचे असे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांपासूनच सुरुवात करूयात. त्यातला सर्वात मला आवडलेला आणि मला असं वाटतं की दत्तभक्तीच्या मार्गावरती आलेल्या प्रत्येक जणाला हा प्रश्न कधी ना कधी पडलेलाच असेल अशा पद्धतीचा प्रश्न आहे. दत्तात्रयांचा प्रमुख मंत्र कोणता? म्हणजे आता काय होतं की मी दत्तभक्ती कशी करायची, पूजा अर्चा करूच शकतो, परंतु एखादा जो मंत्र असतो दत्तात्रयांचा प्रमुख मंत्र कोणता आणि बीज मंत्र दत्तात्रयांचा प्रमुख मंत्र कोणता आणि बीज मंत्र कोणता, हे मला आवडलेला प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर अपेक्षित आहे. सर्वप्रथम परमात्मा स्वामी अर्थात दत्तात्रयांना, श्रीपाद स्वामींना स्मरण करून आपण भागाला सुरुवात करू. आता तुम्ही प्रश्न जो विचारलाय याच्यामध्ये अगदी बेसिक पासूनच जाऊ की जे कोणी भक्ती मार्गामध्ये नव्याने येतात दत्तभक्तीमध्ये, त्यांनी ही गोष्ट आपण ऐकलेलीच असेल, सर्वांनी प्रॅक्टिसमध्ये आणली असेल की भजन करताना, दत्तात्रयांना आवाहन करताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अर्थातच ग्रंथात दिल्याप्रमाणे नृसिंह सरस्वती दिगंबरा किंवा श्री दत्ता दिगंबरा हा मंत्र तर आहेच आहे, तर याला म्हणतात नाममंत्र. हा याच्यामध्ये आपण त्यांच्या नामांचा उच्चारण करतो. आणि दुसरा आहे बीज खास करून भक्ती मार्गात जे आहेत त्यांच्यासाठी. हो, खास करून भक्ती मार्ग किंवा कीर्तन, नामसंकीर्तन योग म्हणतो त्याच्यामध्ये. आणि ज्यांना कोणाला तंत्रमार्ग किंवा ज्यांना कोणाला बीज योग ज्याला म्हणतो आपण किंवा आपल्याला सद्गुरूची प्राप्ती झाली तर सद्गुरू आपल्याला बीज मंत्र देतो.
तर त्या बीज मंत्राचा प्रयोग करण्यापूर्वी म्हणजे आता आपण हे जाणून घेऊ की बीज कोणतं. हम्म. तर ते आहे द्राम. द्राम द्राम जे आहे त्याच्यावर अनुस्वार येतो, तर त्यालाच काही जण द्रांग म्हणजे गकाराचं पण उच्चारण करतात. ते आपापल्या प्रेफरन्सवर आहे. तर ही याची विभक्ती नक्की कशी आहे, तर द र आणि म अशी जी विभक्ती आहे. तर द जो आहे तो म्हणजे दक्षिणामूर्तींचा, जसं की महादेवांचं एक गुरुस्थानी असलेलं एक रूप दक्षिणामूर्ती. र म्हणजे राम किंवा नारायण मधला र तो, आणि म म्हणजे अनुस्वार बिंदू, तर तो बिंदू म्हणजे ब्रह्मतत्व, ज्याला आपण ब्रह्मदेव म्हणू शकतो. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. हा, तर या 3 तत्वांचं एकत्रीकरण होतं, तर त्याला आपण मग द्राम हे बीज म्हणतो. त्यामुळे द्राम हे जे बीज आहे हे गुरु दत्तात्रयांचं. आणि अजून एक गोष्ट की योगशास्त्रामध्ये हळूहळू जसं प्रावीण्य मिळतं आणि लोक योगशास्त्रातल्या जशा साधना करतात, तसं आज्ञाचक्राचं म्हणजे कुटस्थ चैतन्याचं गर्भबीज, जिथे दोनही पुढचं आणि मागचं आज्ञाचक्र जिथे एकत्र होऊन जातं, एका पॉइंटला इंटरसेक्ट होतं, त्या स्पॉटचा बीज देखील द्राम आहे. त्यामुळे दत्तात्रयांची भक्ती करणं म्हणजे सकल देवता स्वरूप तर झालंच, आणि शिवाय सकल गुरु आराधना म्हणजे जगातले जेवढे सगळे सद्गुरू आणि गुरु परंपरा आहेत या सगळ्या दत्तात्रयांमध्येच विलीन पावतात. त्यामुळे बीज जो आहे तो आहे द्राम. आणि शिवाय दिगंबरा श्रीपाद दिगंबरा, तर ह्याच्याबद्दल अजून एक छोटासा पार्ट मी पटकन सांगतो. दिगंबरा श्रीपाद दिगंबरा ह्याची अक्षरं जर आपण मोजली तर ती होतात 18 अक्षर. आणि जर आपण याच 18 अक्षरांच्या ह्या बीज किंवा आपण ह्या मंत्राचा आपण भजन केलं, तर असं म्हणतात की 18 वेळा हे भजन म्हटलं तर 18 पुराणांचं आपण अध्ययन केलंय किंवा 18 पुराणांची आपल्यावर कृपा झाली असं तर म्हणतात. तर हे मला आठवते, मला माझ्या सद्गुरूंनी शिकवलं होतं. तेव्हापासून आम्ही देखील प्रॅक्टिसमध्ये एक ठेवलेली गोष्ट आहे की कधी कुठला सत्संग असेल तर सुरुवात आम्ही भजनाने करतो. आणि अर्थातच मागच्याच आपण एका एपिसोडमध्ये आपलं बोलणं झालं की ज्या ठिकाणी हे उच्चारण होतं तिकडे श्रीपाद स्वामी सूक्ष्म ध्याने उपस्थित राहतात. त्यामुळे हे 2 मुख्य गोष्टी आहेत. द्राम हा फक्त मंत्र आहे? द्राम हा बीज आहे. मंत्र आहे ओम द्रांग दत्तात्रेयाय नमः. पण आता याच्यामध्ये परंपरेतला भाग सुरू होतो की आता इथे फक्त दत्त परंपरा संप्रदाय असेल तर द्राम म्हणतात, पण जर समजा शक्ती उपासना देखील असेल किंवा समजा कुंडलिनी उपासना असेल, यज्ञ मार्गातला असेल, तर त्यावेळेला ते रीम लावतात. रीम हे बीज आहे भुवनेश्वरीचं किंवा दुर्गेचं म्हणू शकतो आपण. तर मग त्यावेळेला सुरुवातीला ओम, रीम, मग द्राम, त्यानंतर परंपरेनुसार ज्या गुरुस्वरूपाचं म्हणजे दत्तात्रयांच्या कुठल्या स्वरूपाची आराधना करत असतील तो मंत्र येतो. जसं की आदिगुरु संप्रदायामध्ये ओम ह्रीं द्रांग श्री स्वामी समर्थाय नमः हा गुरुमंत्र आहे. असा आहे. म्हणजे दत्तात्रयांचं स्वामी स्वरूप त्याचा तो मंत्र आहे. तो मंत्र. आणि जो मूळ दत्तात्रयांचा होतो तो ओम द्राम दत्तात्रयाय नमः. मला विचारायला आवडेल, हा मंत्र गुरु दीक्षेशिवाय बोलू शकतो आपण? हो, म्हणू शकतो. अगदी म्हणजे शुअरली म्हणू शकतो. जप करू शकतो? हो, जपही करू शकतो. फक्त एकच आहे की मंत्र कोणतेही हे आपल्याला सिद्ध करावे लागतात. हे आपल्याला सिद्ध केले म्हणजे आपण मंत्र म्हणायला लागलो आणि लगेचच रिझल्ट मिळाले असं होत नाही. आपल्याला तो मंत्र सिद्ध म्हणजे ऍक्टिव्ह करावा लागतो काही कालावधी विशिष्ट कालावधीपर्यंत, संख्येपर्यंत, मग तो तिथून पुढे रिझल्ट मिळायला लागतात. पण जर आपल्याला गुरुकडनं हा मंत्र मिळाला तर मात्र आपल्याला प्रचंड त्याचा लाभ होतो. कारण गुरुने आपल्या ऑलरेडी आपल्याला जे कष्ट मिळणार आहेत, करावे लागणार आहेत किंवा ऍक्टिव्ह करावं लागणार आहे मंत्र, हे सद्गुरू ऍक्टिव्ह करूनच देतात आपल्याला. ज्या क्षणी आपण गुरुमंत्र सद्गुरूकडनं घेतो त्यावेळेला तो ऍक्टिव्हेटेड आहे, त्यामुळे तो म्हणायला लागलो की आपल्याला लगेचच रिझल्ट दिसतात. आणि स्वतः सिद्ध करण्यासाठी काय करावं लागतं? स्वतः सिद्ध करण्यासाठी मात्र आपल्याला सातत्य ठेवणं, ब्रह्मचर्याचं पालन करणं. काही ठिकाणी हे मान्य नाहीये, काही ठिकाणी मान्य आहे की ब्रह्मचर्याचं पालन करणं म्हणजे त्याला बिंदू संरक्षण म्हणतात. आणि असं करत सात्विक आचरण ठेवणं, आहार साफ ठेवणं, शुद्ध ठेवणं, काही काळापुरतं मंत्रजप करत असताना एकांत आपण अभ्यास करणं, शांत ठिकाणी आपण अभ्यास करणं, अजून नेचरच्या सानिध्यात राहून करणं, ह्या सगळ्या गोष्टी. पंचमहाभूतात्मक शक्तीच्या सानिध्यात म्हणजे नदीपाशी थांबून थोड्या वेळ जप करणं, डोंगरांपाशी, दऱ्यांपाशी, अजून अग्नीच्या सानिध्यात म्हणजे होमकुंडासमक्ष आणि मोकळ्या आकाशाखाली तिथे थांबून आपण उपासना करणं. इव्हन सूर्यचंद्र यांच्या सानिध्यामध्ये की उगवत्या सूर्याला बघता बघता आपण त्राटक लावून जप करणं आणि चंद्रदर्शन आपण डोळ्याने बघत करणं, अशाही पद्धती आहेत.
याने देखील मंत्र सिद्ध होतात. ओके, म्हणजे हे मूळ 2 मंत्र तुम्ही सांगितलेत, हो हो दिगंबरा दिगंबरा आणि त्याच्यानंतर म्हणजे ओम दत्तात्रयांचा येस, तो असा. दत्तात्रयांशी रिलेटेड, हो. दत्तभक्ती करणाऱ्या लोकांसाठी फार हो, हो. महत्वाचा हा प्रश्न होता. पुढे बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत की महिलांनी दत्त स्मरण किंवा दत्त महाराजांची पूजा अर्चा केलेली चालते का, आणि ती कशी करावी? हो हो अर्थात अर्थात दत्तात्रय हे परब्रह्म आहेत. तर जसं की आपण इतर देवतांची भक्ती महिलांनी केलेली चालते, की म्हणजे महादेव आहेत, श्रीकृष्ण आहेत, श्री प्रभू रामचंद्र आहेत, तर अर्थात दत्तात्रयांची पण चालतेच, तो प्रश्नच नाहीये. तर त्या करू शकतातच. आणि त्यात पण कुलस्वामिनीची भक्ती हा. करत असाल तर त्या दोन्ही भक्तींची सांगड कशी घालावी, असा ओके सुद्धा ओके एक प्रश्न ओके हा विचारलेला खूप छान प्रश्न आहे. आहे. तर मग मी असं म्हणू इच्छितो, आपण एक काम करू ना, आपण ग्रंथाचाच आधार घेऊ. जसं की तिरुमल दासांनी जसं हे जर वर्णन सांगायला मी सुरुवात केली शंकर भट्टांना, तर शंकर भट्टांना त्यांनी हे सुरुवातीलाच सांगितलं की दत्तात्रय हे परब्रह्म आहेत, त्यांच्यातूनच त्रिदेवी आलेले आहेत. आणि अजून एक उल्लेख येतो छोटासा, की त्यांच्या ब्रह्ममुखामध्ये जिव्हेवरती सरस्वतीचा वास आहे, विष्णुमुखाच्या वक्षस्थळी लक्ष्मीचा वास आहे आणि रुद्रमुखाच्या वामभागी शक्तीचा वास आहे. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की दत्तात्रय हे त्रिमूर्ती स्वरूप तर आहेतच, त्यांच्यामध्येच अंतर्भूत त्रिशक्ती देखील आहेत. त्यामुळे आपण कुलस्वामिनीचं स्मरण दत्तात्रयांच्या भक्तीबरोबर तर नक्कीच करू शकतो. कुलस्वामिनीचा मंत्र देखील आपण उच्चारण करू शकतो. ते जर आपण करत असलो तर ते सकल देवता स्वरूप झालंच. किंवा आपण जर समजा असं आपण मनोमन प्रार्थना केली की जर आपण दत्तात्रयांची भक्ती करतोय, सुरुवातीला जर कुळदेव आणि कुळदेवी दोन्हीचंही आवाहन केलं, प्रार्थना केली, आणि असं आपण मानलं की दत्तात्रयांचं स्मरण करता क्षणी किंवा करत असताना या दोन्हीमध्ये मी कुळदैवत माझे जे आहेत त्यांचं देखील स्मरण करतोय, तरीही ते लागू होतं. तर हे पुढे पुढे पण या अध्यायातला हा भाग आहे, तर हे नक्की करावं. मी तर म्हणतो उलट लेडीजने हे संधी सोडू नये, कारण दत्तभक्ती करायला मिळणं हे प्रत्येकाच्या भाग्यात तर नाहीये. हे अर्थात आपण ग्रंथात वाचतोय सगळं. थोडक्यात अजून काही प्रश्न आहेत ते थोडक्यात घेऊयात आपण, की पुढे काही लोक प्रश्न विचारत होते भक्ती मार्गावरती असणाऱ्या कुठल्याही देवाची भक्ती करत असताना आपसुक प्रश्न उठतातच, कारण मी रोज देवाची भक्ती करतो, स्वामींची, दत्तात्रयांची, श्रीपादांची भक्ती करतो, तरी सुद्धा मला अनेक अडचणी येतात. आणि उलट मी असं लिहिलंय कमेंट्समध्ये की मी ही भक्ती करत असताना मला अनंत अडचणी येतात, आणि जे लोक वाम मार्गी आहेत, वाईट मार्गाला आहेत, उलट त्यांचं सगळं चांगलं चाललेलं असतं. हे पाहिल्याच्या नंतर मात्र मग त्यांना थोडंसं निराशा येते. बरोबर आहे. नाही, त्यांना वाटणं साहजिक आहे, आणि हा एक कॉमन प्रश्न पण आहे. बऱ्याच जणांचा कॉमन प्रश्न म्हणूनच घेतला. नाही बरोबर आहे, आणि हे बरं होईल, बरं झालं, आणि खूप चांगला प्रश्न विचारलाय. एक काम करू, आपण ग्रंथाचा आधार घेऊ. अगदी ग्रंथामध्ये हा प्रश्न म्हणजे विचारण्यात आलेला आहे. तो विचारण्यात म्हणण्यापेक्षा डायरेक्ट तो उल्लेख झालाय शंकर भट्टांकडनं तिरुमल दासांना विचारण्यात आला, आणि खगोलवर्णनानंतर आलं. तर त्यामध्ये तिरुमल दासांनी जे उत्तर दिले त्याबद्दल आपण बघू. सगळ्यात पहिले म्हणजे हा प्रश्न त्यांना जेव्हा पडला, तर त्यामध्ये त्यांनी श्रीकृष्णांचं उदाहरण दिलेलं आहे, की श्रीकृष्ण म्हणतात की आपण आता हे तर माहिती आहे आपल्या सगळ्यांना की आपले कर्म याचं प्रायश्चित्त भोगणं किंवा आपल्याला जो काही कर्माचा जो काही रिटर्न्स आहे ते भोगणं प्रत्येकाला अनिवार्य आहे, प्रत्येकाला भोगावे लागतं. पण श्रीकृष्ण हे यांनी इतकंच सुंदर वर्णन केलंय की तुम्ही हे जिवंतपणी किंवा जागृत अवस्थेतच भोगलं पाहिजे, असं कुठेही लिखित नाही. तर याचाच अर्थ ते स्वप्नात देखील आपण भोगू शकतो. मी हेच म्हणतो की दत्तभक्त हे विलक्षण भाग्यवान असतात. यांच्या बाबतीत सुरुवातीला दत्तभक्तीमध्ये मानसिक त्रास असतो, कारण आपण काही ना काहीतरी हे जे काहीतरी 10 वर्ष भोगायचे, जे ग्रंथात दिलेले आहे की 10 वर्ष जागृत अवस्थेत जे कर्म आपल्याला भोगायचे ते आपण केवळ एका घटिकेपुरतं आपण स्वप्नामध्ये भोगतो. स्वप्न मात्र भयंकर असतं. तर हा एक अनुभव आहे. दुसरी गोष्ट अजून एक आहे की जर आपण मागील जन्मातलं जे काही आपण कर्म केलेले असतात, तर हे कर्म जे आहे ते आपल्याला परतफेड करावीच लागते. स्वरूप बदलतं, नाती बदलतात, अजून समजा आपल्याला देणं घेणं जे व्यवहार असतात तर ह्या गोष्टी अर्धवट राहिलेल्या असतात. यामध्ये वासना राहिलेल्या असतात, भावना असतात, ती परतफेड असते. अजून एक गोष्ट या अनुषंगाने मी एक सांगू इच्छितो. अनुबंध याबद्दल आपण ऐकलं असेल. त्यातला एक शब्द कॉमनली आपण म्हणतो की ऋणानुबंध. तर ते अनुबंध या शब्दाला लागून 4 गोष्टी आहेत. एक ऋणानुबंध आहे, तसंच सेवक बंध आहे, शत्रुबंध आहे, आणि उदासीन बंध. असे 4 प्रकारचे बंध असतात. त्यासाठी आपल्याला परत परत यावं लागतं आणि नाती बदलून यावं लागतं, असं होतं. ऋणानुबंध म्हणजे ऋण अनुबंध. आपल्याकडे आपलं ऋण देणं किंवा घेणं
काहीतरी आहे. आणि यामध्ये अपेक्षा दोन्हीकडनं होत्या, देण्याची घेण्याची दोन्हीकडनं. तर ते परतफेड होते. सेवक बंध जे असतात त्यामध्ये असं असतं की एखादी व्यक्ती दानशूर वृत्तीने कोणाला तरी दान करते, मदत करते, पण अपेक्षा रहित राहून, कुठलीही अपेक्षा नाही, किंवा प्रेमापोटी करते. आणि केलेली व्यक्ती पण त्या पात्रतेची असते. आणि मग त्या व्यक्तीच्या मनात राहतं की ह्या व्यक्तीने माझ्यासाठी खूप केलं, मला काहीतरी करायचंय. आणि मग परत हे दोघं जन्माला येतात आणि काहीतरी चांगलं नातं घेऊन येतात. मित्र-मैत्रिणी असू शकतात, ओळखीचे असू शकतात, किंवा त्यामुळे आपण नेबर्स असू शकतात. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की सेवक प्रवृत्तीची मुलं मुली अशा म्हणजे त्या आई वडिलांची सेवा करतात, असे असतात. हे आहेत सेवक बंध. तिसरा आहे शत्रुबंध. शत्रुबंध पण आजकाल तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघू शकता की शत्रुबंधवाले मॅक्झिमम लोकांच्या म्हणजे पत्रिकेतही दोष असतात. हे जे बरेचसे मंडळी असतात बघा की मुलगा मुलगी हे म्हणतात की नाही आम्ही पळून जाऊनच लग्न करणार, काही करून आम्ही करणारच, आणि ते करतात. म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत असं काही सक्सेसफुल किंवा अनसक्सेसफुल होतं असं नाहीये, पण हे कुठल्या तरी एका जन्मातले यांचे पापबंध किंवा यांचे शत्रुबंध असतात. आणि नातं जुळल्यानंतर त्यांना लक्षात येतं की नाही आपल्याकडनं अपराध घडलाय. आणि नंतर चौथे असतात उदासीन बंध. म्हणजे जन्माला आला एखादा, उदाहरण देतो, एक मुलगा जन्माला आलाय आणि तो मोठा झालाय आणि तो त्याने आई वडिलांशी कॉन्टॅक्ट पूर्ण बंद केलाय आणि तो दुसरीकडे जाऊन राहतोय. पुण्यात अशा बरेच केसेस आहेत, असं होतं सगळ्या भारतात. तर हे आहे उदासीन बंध. असे 4 प्रकारचे बंध असतात. तर यांना अजून एक जसं ग्रंथात दिलेलं आहे की आपण जी उपासना करतो तर ते उपासनेने होतं काय की आपलं पास्ट हिलिंग आणि क्लिनिंग ह्या 2 गोष्टी होतात. बऱ्याचशा लोकांची अपेक्षा असते की आम्ही कुठलाही ग्रंथ किंवा मंत्र घेतलाय, सद्गुरूकडून उपदेश घेतलाय, तर ते करायला लागलो तर मग लगेचच रिझल्ट मिळायला पाहिजे. असं होत नाही. कारण काय होतं की जर समजा आपण काहीतरी जागृत स्वरूपातल्या कुठल्या तरी अनुग्रहात आलेलो आहोत किंवा मंत्राच्या सानिध्यात आलोय, तर आधी आपलं पास्ट क्लिनिंग आणि हिलिंग दोन्ही होतं. म्हणजे त्यासाठी आपल्याला पेशन्स ठेवावा लागतो आणि मग हळूहळू करत प्रेझेंटवर त्याचा उपयोग होतो. तर ह्या सगळ्या तो गोष्टी आहेत. अजून एक ह्याचा उपाय मात्र मी सांगतो, जे तिरुमलदासांनी सांगितलंय की सद्गुरू, सत्पुरुष आणि योगी यांना दान करणे हा देखील एक उपाय आहे. तर यांना जेव्हा आपण दान करतो तर त्या दानामध्ये, आदान प्रदानामध्ये आपल्याकडची जे काय पापलहरी आहेत त्या देखील कमी होतात आणि त्यांच्याकडच्या शुभस्पंदनं आपल्याला मिळतात. हा एक फायदा आहे. श्रीपाद स्वामींनी ह्या गोष्टीसाठी एक वाक्य दिलेलं आहे, ज्याने आपला प्रश्न विचारला त्यांना देखील त्याचा उपयोग होऊ शकतो, सगळ्यांनाच उपयोग होईल. कुठलाही जीव अहंकार सदृश्य तामस वृत्तीचे निरसन करून संशय, कुतर्क, वक्रभाष्य इत्यादींचा त्याग केल्यावर श्रीपाद श्री वल्लभांचा अनुग्रह प्राप्त करतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. मी असं म्हणणार नाही की आपण चुकीच्या दिशेला चाललोय. विचार किंवा हा प्रश्न पडणं साहजिक आहे, पण शेवटी आपल्या हातात आहे काही गोष्टी, काय आपल्या भक्तीतलं सगळं. बरोबर. दान करण्यावरून एक प्रश्न आला होता, तो इतका सुंदर विचारलाय त्यांनी की आपण मागच्या 1-2 एपिसोडमध्ये एक सत्पात्री दान करावं. म्हणजे आपण ज्यांना दान करतो ते सत्सद्विवेक बुद्धीचे लोक असावेत, चांगली लोक असावेत. नाहीतर त्या दानाच्या ऊर्जेतून त्यांनी काही कुकर्म केलं तर त्याची शिक्षा किंवा ते आपल्याला सुद्धा त्याचे भोग भोगावे लागतात. पहिली गोष्ट तर सत्पात्री लोक ओळखायचे कसे, बरोबर, हे फार महत्वाचं आहे. आणि दान फक्त सत्पात्रीच असावं का, हा फार मोठा प्रश्न त्यांनी विचारला होता. मी यावरती ग्रंथस्थ उल्लेखाला तर मी सन्मान करतोच अर्थात, पण माझं एक मत मांडतो की अर्थात सत्पात्री असावं. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण हा प्रश्न, म्हणजे मी उदाहरण देतो की जेव्हा कुठे समजा आपण काहीतरी शुभ कार्य केलंय, यज्ञ आहे किंवा पारायण केलं आणि आपण कोणाला तरी अन्नदान म्हणतोय करायचं किंवा कोणाला तरी जेवायला बोलवायचं म्हणतोय, तर आपण कोणाला नक्की बोलवतोय? ज्यांना दररोजच्या दररोज आपण जे पदार्थ बनवतोय तेच ते दररोज त्यांच्या घरी खातात. त्यांनाच तुम्ही जर बोलवताय तर त्यांना त्याची किंमत तेवढी राहू शकत नाही. पण ज्यांना हे मिळू शकत नाही, ज्यांना ह्याची थोडं फार तरी लालसा असू शकते किंवा ज्यांना वाटू शकतं, तर त्यांना बोलवलं तर माझ्या दृष्टीने ते देखील ज्यांच्या नशिबात ते जेवण नाही अशा लोकांना जर तुम्ही दान केलं तर त्याचं पुण्य अधिक आहे. त्यांना देखील ते सत्पात्री आपण म्हणू शकतो. हा, पण आता ह्याच्यामध्ये जर लोकांनी जातीचा प्रश्न काढला हे खूप चुकीचं आहे, हे नसावं. दुसरी गोष्ट, ज्ञानाचं म्हटलं तर तेही नसावं. माझं असं म्हणणं आहे की सत्पात्री किंवा अपात्री या गोष्टी आपण तेव्हा विचार करावा जर आपल्याला काहीतरी रिटर्नची अपेक्षा आहे, की आपल्याला जर अशी अपेक्षा आहे की मी काहीतरी केलं तर मला त्यातून काहीतरी मिळावं, तर तसं जर कारण असेल तर सत्पात्र बघावं. नाहीतर सरळ सगळ्यांनी ऍग्रिगेटली असा विचार करावा की त्यांच्या जागी मी असतो तर काय केलं असतं किंवा मला कसं मिळालं असतं का, असा जर आपण विचार केला
तर आपण सगळ्यांसाठी करू आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता जर आपण ते दान केलं तर अर्थात ग्रंथात दिल्याप्रमाणे आपण ते अकर्तात्मक केलं. म्हणजे ना सत्कर्म केलं ना दुष्कर्म केलं, आपण त्याहून उच्च पातळीचं काहीतरी केलेलं आहे अपेक्षा न ठेवता आणि त्याची फलश्रुती ही विलक्षण असणार आहे, ज्याबद्दल आपण वर्णनच नाही करू शकत. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की सत्पात्री तर बघावं, म्हणजे रिटर्नसाठी केलं तर, नाहीतर कुठलीही अपेक्षा न करता स्वामींना स्मरण करून, अर्थात स्वामींनाच म्हणायचं आपण मनातल्या मनात की तुमचंच तुम्हालाच देतोय, फक्त वेगळ्या स्वरूपात देतोय, एवढंच आपण म्हणायचं आणि करावं. कर्मबंधनात अडकलेल्या लोकांच्या मनात बरेच प्रश्न असतात. कारण काय होतं की जे गृहस्थाश्रमी आहेत त्यांना रोजच्या लाईफमध्ये त्यांच्या मुलांनी शिकावं आणि स्वतःचं घर व्हावं, हे फार मोठे 2 प्रश्न असतात. आणि आपल्याला पण प्रश्न आले की दत्तमार्गाचं किंवा दत्तभक्ती करत असताना असे काही उपाय आहेत का की त्यांची मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांना यश यावं किंवा त्याचं घर व्हावं. बरोबर, दोन्ही उपायांबद्दल बोलू आपण. दत्त मार्गामध्ये म्हटलं तर माझ्या पाहण्यातल्या 2 गोष्टी सांगतो. एक, शिक्षणासाठी 2 स्तोत्र मी सगळ्यांनाच इन्सिस्ट करेल. एक म्हणजे परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांनी लिहिलेलं श्री दत्त चित्त स्थिरीकरण स्तोत्र. अतिशय छोटंसंच आहे आणि अतिशय प्रभावी आहे. मी खोटं नाही बोलणार, माझ्या दररोजच्या वापरातलं. म्हणजे अक्षरशः ते एकदा किंवा 2दा किंवा 3दा जरी आपण म्हटलं, आणि जास्त वेळ नाही, मी सांगेल की 10 सेकंद डोळे मिटून बसा, अक्षरशः जाणवतं की आपलं चित्त स्थिर झालंय. इतकं प्रभावी ते स्तोत्र आहे. मागच्या एपिसोड मध्ये सांगितलं देखील आहे. हा, त्याचा एक उल्लेख झाला, म्हणजे तो मंत्र बोलला होता. हो. काय आहे तो सांगू शकतो आपण? ते स्मर्तुगामी स्वभक्तानाम कामदो रिपुनाशनः भुक्ती मुक्ती प्रदसत्वम मम चित्तम स्थिरीकुरु. म्हणजे प्रत्येकाच्या शेवटला आपण मम चित्तम स्थिरीकुरु असं म्हणतो दत्तात्रयांना, आणि ते दत्तात्रय अक्षरशः आपल्या चित्त स्वरूपातले जागृत होतात. ते स्मर्तुगामी. हो, प्रश्नच नाही. तर त्याने चित्त स्थिर होतं सगळ्यात पहिलं. आणि दुसरं, विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल असं दुसरं एक स्तोत्र आहे जे दत्तात्रयांशी संबंधित नाहीये, पण ते आहे सरस्वती देवी आणि कार्तिक स्वामी यांचं. ते म्हणजे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र. हे अतिशय उपयुक्त आहे. ते देखील छोटंसं स्तोत्र आहे. ते देखील प्रत्येक लहान मुलांना आपण जर आधीपासूनच सवय लावली तर त्याचा खरंच उपयोग होतो. आणि मी अतिशयोक्तीने तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझे एक आयुर्वेदिक तज्ज्ञ माझे एक ओळखीतले आहेत. त्यांनी मी एका सत्संगात सांगताना ऐकलं होतं. त्यांनी सांगितलं नंतर मला भेटल्यानंतर की याच्यावरती एक रिसर्च झालाय प्रज्ञा विवर्धन स्तोत्रावरती. हे स्तोत्र जेव्हा जेव्हा आपण म्हणतो तर आपल्या ब्रेन मधल्या न्यूरॉन्सवरती पण त्याचा परिणाम होतो. इतकं ते प्रभावी स्तोत्र आहे. तर हे 2 स्तोत्र मी इन्सिस्ट करतो. शिवाय कार्तिक स्वामींनी देखील दत्तात्रयांकडनं अनुग्रह प्राप्त केला होता. त्यामुळे इथे दत्तात्रयांचा असा एक इनडायरेक्ट संबंध येतोय. कार्तिक स्वामींनी. हो, कार्तिक स्वामींनी देखील घेतला, ज्यांना दक्षिणेमध्ये सुब्रमण्यम स्वामी म्हणतात. हो, तेच. आता दक्षिणेमध्येच याचा उल्लेख येतो, दक्षिण भारतामध्ये. तर विद्यार्थ्यांना या 2 गोष्टीचा उपयोग होईल. दत्तात्रयांसंबंधित असं मला नाही सांगता येणार, पण घर होण्यासाठीचा एक पटकन काही उपाय सांगतो. आणि यानंतर ना ग्रंथातलाच एक उल्लेख मला करावा असं वाटतो, कारण तो पापय्य शास्त्रींचा. कारण तो जेव्हा उल्लेख मला येतो तेव्हा मी बऱ्याचशा लोकांना जे म्हणतात घर हवंय त्यांना त्याचा उपयोग होतो. पहिला मी उपाय पटकन सांगतो की श्रीयंत्र जर आपल्या घरी आणलं आणि दर शुक्रवारी, अर्थात ते सिद्ध करावं, जे फार चांगलं. श्रीयंत्राला गरज नाहीये प्राणप्रतिष्ठेची, पण करू शकतो आपण पंचामृताने अभिषेक. आणि मग त्यानंतर दर शुक्रवारी कुंकुमार्जन त्याचं करणं. त्याचा एक मंत्र जो विशेष करून धनप्राप्तीसाठी नाही, काय काय ठिकाणी नसतो. ओम श्रींग रिंग श्रींग कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रींग रिंग श्रींग ओम महालक्ष्मी नमः. हा मंत्र एक आहे. हा तर लेखी नंतर देतो मी. तर ह्या मंत्राने 11 वेळा जरी केलं किंवा 108 वेळा केलं दर शुक्रवारी कुंकुमार्जन तरी चालेल. पिवळी माती किंवा पिवळी माती नाही मिळाली तर मातीमध्ये थोडी हळद टाकायची, ती माती घरात बांधून ठेवायची. आणि त्यानंतर आपले वराहदेव जे आहेत त्यांचा एक मंत्र आहे, ओम नमः श्री वराहाय धरणी उद्धारकाय स्वाहा. तर याच्यामध्ये अर्थ असा होतो की ज्यांनी धरणीचा उद्धार केला तर त्यांना आपण नमन करतो. तर मग अर्थात धरणीवरच आपलं घर होणार आहे. तर ह्याचा बऱ्याच जणांना फायदा झालाय. ते एक आहे, वास्तूच्या पश्चिम दिशेला जिकडे शनी महाराजांची दिशा आहे तिथे पश्चिमेकडे तोंड करून जर आपण तिकडे एक दिवा ठेवला मोहरीच्या तेलाचा, त्याचा उपयोग होतो आपल्याला. शिवाय शनी महिम्न स्तोत्र नावाचं एक स्तोत्र आहे ज्याने 7.5चा देखील प्रभाव कमी होतो आणि घर होण्यासाठी आणि शिवाय मदत होते. आणि शिवाय
विश्वकर्मा, देव विश्वकर्मा, देवशिल्पी विश्वकर्मा यांचं स्तोत्र जेवढे जास्तीत जास्त ऐकाल तेवढं चांगलं. त्याने देखील आपली वास्तू लवकरात लवकर होते. हे एक बेसिक काही उपाय आहेत. आता यावरनं मला एक सांगावं असं वाटतं, ग्रंथात दिलेलं म्हणजे की पापया शास्त्री जे होते, आता एक त्याचा उल्लेख सुरुवात अशी होते की जेव्हा श्रीपादांना दूध मिळण्याची देखील भ्रांत तयार झाली आणि हा विचार अप्पलराजू शर्मांच्या मनात आला होता की जर श्रीपाद दत्तात्रय आहेत तर मग अशी परिस्थिती आपल्यावर काय आली, ते सुमती महाराणींना म्हणत असतात. आणि एवढंच नाही की त्यांचा जो मोठा मुलगा आहे तो अंधा आहे, हो, त्यांच्यापेक्षा छोटा मुलगा आहे तो पंगू आहे, पंगू जरी आहे. दत्तात्रय आहेत ते हे सगळे दैना का आहे माझे. म्हणजे मगाशी जो आपण प्रश्न विचारला की आम्ही स्वामींची भक्ती करतो तरी सुद्धा आम्हाला हे असे वाईट दिवस का येतात, तर खुद्द ते त्यांच्या वाटेला सुद्धा आलेले, त्यांच्या आई वडिलांच्या वाटेला. नक्की नक्की. आणि ही गोष्ट खरंच सगळ्यांनी विचार करण्यासारखी आहे की अर्थात अध्यात्मात आल्यानंतर आनंद आणि समाधान हे बेसिक आपलं साधन असावं, त्यानंतर पुढे सरकतो आपण. तर हा पार्ट जेव्हा सुरू होतो ज्यामध्ये दुधाचा प्रश्न येतो, हा प्रश्न मग अर्थात हे 3 जे जवळचे मित्र असतात ते बापनाचार्युलू, व्यंकटप्पय श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा, हे तिघही त्यांच्या कुळाचे किंवा त्यांच्या संप्रदायाचे तिकडचे काय म्हणू आपण समाजाचे त्यांचे ते वरिष्ठ असतात आणि अध्यक्ष असतात. तर ते देखील अगदी उच्च साधकच होते सगळे. तर त्यांच्यापैकी ते नरसिंह वर्मा आणि श्रेष्ठी यांच्या मनात विचार येतो की आपण जर गोमाता त्यांना दिली तर त्यांना त्याचा उपयोग होईल. पण अप्पलराजू शर्मा हे म्हणतात की ते कोणाकडनं दान स्वीकारत नव्हते, ते नसतात. पण ते बापनाचार्युलू म्हणतात की तुम्ही एक काम करा, गाय बांधून ठेवा आमच्या गोठ्यामध्ये, आम्ही ती देतो. तर त्यावरनं हा सगळा विषय सुरू होतो. हा विषय करत करत मग ते नाही हो करत हा वाद सुरू होतो आणि ब्राह्मण परिषद बसते. ब्राह्मण परिषदेच्या मध्ये त्यामध्ये सांगितलेलं जातं की आता सुरुवात अशी आहे की आपण जेव्हा हिमालयामधले एक योगी जे आलेले असतात, त्यांचं नाव सतोपथ या प्रांतामधले एक योगी येतात. त्यांचा म्हणजे तो प्रांत असा आहे जिकडून पांडवांनी स्वर्गारोहण केलं होतं. तर तिकडचे सच्चिदानंद अवधूत ते तिकडनं येतात. त्यांच्याबद्दलचं असं त्यामध्ये सांगितलेलं आहे की त्यांचं वय काही शताब्दींचं होतं, कितीतरी शताब्दींचं. त्यांचे सद्गुरू म्हणजे कैवल्य शृंगीचे विश्वेश्वर प्रभू म्हणजे साक्षात महादेव असं त्याला म्हणतो आपण. तर साक्षात महादेव हे त्यांचे सद्गुरू होते आणि इतके वर्ष त्यांनी तप केलं आणि त्यानंतर त्यांना लक्षात आलं की साक्षात विश्वेश्वर प्रभू आता पिठिकापुरम मध्ये बाल्य अवस्थेत आहेत. तर त्यांच्या दर्शनासाठी ते आले होते. त्यांच्यापर्यंत हा विषय जातो. ते म्हणतात की श्रीपाद प्रभू हे साक्षात दत्तात्रय अवतार आहेत, तर या प्रश्नामध्ये पडू नये आणि अप्पलराजू शर्मांनी त्याचा स्वीकार करावा, गोमातेचा स्वीकार करावा. तरी पण ते मान्य होत नाहीत. हा विषय मग ब्राह्मण परिषदेत जातो. ब्राह्मण परिषदेत गेल्यानंतर हा विषय जेव्हा येतो त्यावेळेला सच्चिदानंद अवधूत म्हणतात की मी पंचमहाभूतांची साक्ष देतो. पंचमहाभूतांची साक्ष ती मिळते, तर त्यामध्ये ती साक्ष देखील बघा कशी की यज्ञाचा आरंभ होतो तेव्हा भूमाता ती स्वतः येऊन सांगते की बापनाचार्युलू यांनी जर ते दान स्वीकार केलं आणि जर त्यांनी अप्पलराजू शर्माने दिलं आणि दामाताला हे जर दिलं तर हे दान म्हणून ग्राह्य धरलं जात नाही, त्यामुळे कुठलंही पाप नाही. दुसरं, यज्ञस्थळ सोडून आसपास सगळीकडे जोरदार पाऊस म्हणजे वर्षा होते, पण यज्ञस्थळ सोडून ही दुसरी साक्ष. तिसरी साक्ष म्हणजे स्वतः अग्निदेव प्रकट होऊन ते स्वतः हविर्भाग स्वीकार करतात आणि ते स्वतः सांगतात की तुम्ही दान स्वीकार करू शकता. हे तिसरे साक्ष. चौथी साक्ष, यज्ञस्थळ सोडून सगळीकडे जोरदार वारा सुटतो आणि मग नंतर शांत होतो, ही चौथी. पाचवी साक्ष म्हणजे हे काय म्हणू आपण त्याला, आकाशवाणी. जे आजकाल तर शक्यच नाही, पण कलियुगात घडलेली गोष्ट म्हणजे बघा की आकाशवाणीमध्ये सगळं स्पष्ट सांगितलं जातं आणि मग त्यानंतर हे सगळं ठरतं. याच्याच आधीचा आता हा किस्सा असा आहे पापया शास्त्रींचा की मला आवडणारा का माहिती हा भाग, हा यासाठी आहे की त्यांना स्वतःलाही माहित नव्हतं की त्यांचा उद्धार होणार आहे. म्हणजे किंतु परंतु निघाले मनामध्ये, पण उद्धार झाला त्यांचाच. म्हणजे आपण विचारही करू शकत नाही कशा प्रकारे दत्तात्रय आपल्यावर कृपा करतात. हे सगळं आधीचाच पार्ट असा आहे की पापया शास्त्री म्हणतात की जर ते दान स्वीकारत नाहीये तर ते दान मी स्वीकार करतो. आणि मगाशीच आपला विषय झाला होता बीजाचा, जसं की ते पापया शास्त्री म्हणतात की मला सद्गुरू प्राप्ती झालेली आहे आणि मी सद्गुरूंकडून ओम द्राम दत्तात्रयाय नमः हा मंत्र सिद्ध करून घेतलेला आहे, श्वेतार्क रक्षा देखील धारण केलेली आहे, तर मला काही हरकत नाही, मी घेऊ शकतो.
मग सगळं ब्राह्मण परिषद पण त्यांना हो म्हणते. तर हे सगळं कदाचित श्रीपाद स्वामींना पटलं नसावं. मग हे ते दान ते जेव्हा स्वीकार करतात, घरी जात असतात, घरी जाताना बघतात त्यांचे मामा तिथे बसलेले असतात आणि ते गप्पा मारतात काही वेळ, आणि मग नंतर त्यांना बाबाई शास्त्रींना आनंदच इतका झालेला असतो की त्याला लक्षात येत नाही. ते मामा नंतर निघताना जाताना म्हणतात की ठीक आहे, लवकरच भेटू, आणि ते निघून जातात. जेवून जा काहीतरी म्हणतात हा, वाटतं हे बाबाई शास्त्री जेवून जा म्हणतात. ते म्हणतात की नाही, मी वर्षातून एकदाच जेवतो. आणि पापया शास्त्रींची बायको नंतर म्हणते की मागच्या वर्षी तुमचे एक मामा वारले, त्यांच्यासारखेच हुबेहूब दिसणार आहेत का? आणि मग त्यांना मग म्हणजे काय म्हणू आपण, शॉक होतात, ते एक प्रकारे अवाक होतात. मग ते म्हणतात की अरे हो, हे तर माझे मामा वारले होते. शिवाय नंतर ते जाताना म्हणाले की परत भेटू. मग त्यांना सगळं ते विचारसारखे त्यांना भेडसावतात की आता मरण जवळ आलं का, ह्या टेन्शनमध्ये ते जगायला लागतात. अजून एक गोष्ट अशी आहे, ते जेव्हा दत्त आराधना करायला लागतात तर त्यावेळेला आता ग्रंथात दिल्याप्रमाणे अर्थात की लोकांना असं वाटतं की ते त्यांना वेड लागलंय, ते जपाला बसले की त्यांना शिर नसलेली दत्तमूर्ती दिसायला लागते. अजून गोष्ट अशी की त्या सगळ्या भ्रमामध्ये म्हणजे त्यांना भ्रम झालाय, सगळीला अफवा पसरते की त्यांना वेड लागलंय. श्रीपाद स्वामींना पापया शास्त्रींची बायको भेटते, तेव्हा ती म्हणते की तू माझ्या नवऱ्याला बरं नाही करू शकत का? ती एक प्रकारे शरणच येते. मला ना गंमत अशी वाटते की मनुष्यांमध्ये जेव्हा वाद होतात तर त्यावेळेला एखाद्याची दुसरी वाईट परिस्थिती आली समोरच्याची, तर एखाद्याला किती आनंद झालेला असतो. पण श्रीपाद स्वामी हे संकटात टाकून किती सहज बाहेर काढतात. एखाद्याला त्रास नाही न देता, म्हणजे त्रासच किती कमी करतात बघा. त्या क्षणी लगेच त्या पापया शास्त्रींच्या बायकोला ते आत्या म्हणून संबोधन करतात, म्हणजे नातंही लावलं. आणि ते म्हणतात, आत्या तुम्ही नवीन घर बांधायला सुरुवात करा, त्यामध्ये पण त्याची कशी तयारी करायची वगैरे मी बघेल. आणि काय म्हणजे काय भाग्य त्यांचं. शिवाय श्रीपाद स्वामी त्यांना सांगतात की पर्वतांची सगळी शिला एकत्र आणा, त्यांची शकले करा, त्याच्यामध्ये मी पापया शास्त्रींचे सगळे पाप त्यामध्ये टाकणार, कर्माचं मग त्यामध्ये ध्वंस, आणि मग ते नवीन घर बांधतात आणि मग ते त्यातून ते मुक्त होतात. निमित्त काय तर वेगळं होतं, पण घडलं हे सगळं. म्हणजे आपल्याकडे काय म्हणू आपण, त्यांचं स्वतःची वास्तू निर्माण झाली. दत्तात्रयाचा अवतार मानण्यास नकार देखील दिलेला असतो. मी स्वतः दत्तात्रयांचा हे आहे, भक्त आहे, मला माहिती हे दत्तात्रय नाही म्हणून. पापया शास्त्री हो, आणि त्यांचं म्हणजे श्रीपाद स्वामींचं आणि एकमुखी दत्तांचं लोक एक समजतात, त्यामुळे मग त्यांना तो त्रास झालेला असतो. पण शेवटी ते मान्य करतात. आणि अर्थात म्हणजे ग्रंथात दिल्याप्रमाणे बघा की त्यामध्ये असं दिलंय की जे कोणी आपण भक्त, आपण म्हणजे म्हणतो की आम्ही भक्ती करतोय, आमच्या वाट्याला काय त्रास आहे, किंवा आता समजा जसं मगाशी आता ह्या ताईंनी विचारले घर होण्यासाठी मी उपाय तर पाठवलेत, पण अशा प्रकारे ह्या गोष्टी घडतात का? तर दत्तात्रयांना आपल्याकडनं आपल्याला मानसिक त्रास, अपमान, धनव्यय ह्या सर्व गोष्टी आपल्या वाट्याला आणून आपला कर्मध्वंस करायचा असतो. हे एवढंच त्यामधलं त्यांचं मर्म आहे. आणि ही गोष्ट मला आवडणारी आहे. जसं तुम्ही आता विषय काढला ते घर होण्यासाठीचा, तर मला पापया शास्त्रींचा हा प्रसंग फार आवडतो. फारच सुंदर. परमात्मा आणि परमेश्वर, आत्मा आणि ईश्वर, काय फरक असतो? सगळं हे एकच, याला एकच म्हणू शकतो आपण. कारण परमात्मा आणि आत्मा, परमात्मा आणि परमेश्वर किंवा परमात्मा परमेश्वर हे जे आहे दोन्ही एकच आहे, फक्त नावं वेगवेगळी. परम आत्मा म्हणजे परमात्मा, परम ईश्वर म्हणजे परमेश्वर. आणि आता पहिला आपण एक गोष्ट बघू की दोन्हीचे कंपोनंट्स किंवा दोन्हीचे तत्व काय आहेत. आत्मा हा सच्चिदानंद स्वरूप आहे आणि परमात्मा हा देखील सच्चिदानंद स्वरूप आहे. सद, चित्त आणि आनंद म्हणजे परमनंट, कॉन्शियस आणि ब्लिसफुल असं जे तत्व आहे तोच आत्मा पण आहे, तोच परमात्मा देखील आहे. अर्थात बघा खगोल वर्णनाचा एक भाग येतो, त्यामध्ये नरसावधानी जेव्हा विचारतात तर त्यामध्ये श्रीपाद स्वामींनी देखील हे सांगितलेलं आहे की सच्चिदानंद स्वरूप असलेला आत्मा, जीवात्माच परमात्मा आहे. बरोबर. त्यामुळे आत्मा आणि ईश्वर हे एकच आहे. आणि शिवाय परमेश्वर परमात्मा हे फक्त शब्द वेगवेगळे झाले, अर्थ एकच आहे. खगोल वर्णनाचा विषय काढलात म्हणून मी जस्ट त्याच्यामधलं गोष्ट विचारतो. मला जी शॉकिंग वाटली म्हणजे वाचत असताना, ज्यावेळेस नरसावधानी आणि श्रीपाद स्वामी यांचा चर्चा किंवा प्रश्नोत्तराचा तो पार्ट आहे, त्याच्यामध्ये नरसावधानी श्रीपाद स्वामींना विचारतात की तुम्ही अवधूत आहात का, अवधूत आहात का? आणि त्यावेळेस श्रीपाद सांगतात मी अवधूत नाही. आणि त्याच्या पुढे जे उत्तर दिले ते खूप सुंदर आहे, मला तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल किंवा त्याचं विवेचन सुद्धा. ग्रंथातलं संपूर्ण तसंच्या तसं मला सांगता येईल असं वाटत नाही. मी माझं एक मत मांडतो.
कदाचित आता त्याच्यामध्ये जसं श्रीपाद स्वामी म्हणतात की मी अवधूत नाही, तर आता होतं काय की श्रीपाद स्वामी म्हणू किंवा आपण दत्तात्रय म्हणू, दत्तात्रय हे अत्री अनुसया यांच्या उदरी जन्माला आले आणि ते दोघेही म्हणजे ते अर्थात ऋषी कुळामध्ये ते अवतरित झाले. तसंच आपण म्हणू की जसे परशुराम हे ऋषी कुळामध्ये अवतरित झाले. पण परशुरामांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला कसा आहे, तर ते दशावतारांपैकी एक आहे, त्यामुळे त्यांना त्या दृष्टीने बघतात. आजही उत्तर भारतातले काही दक्षिण भारतातलेही लोक मी बघतो की जे जशी भक्ती महाराष्ट्रात दत्तात्रयांची होते तशी त्या लेवलची होते असं मला वाटतं. कारण बऱ्याचशा लोकांच्या तोंडूनही मी तसं ऐकलं की ते दत्तात्रयांना ऋषी दत्तात्रयच म्हणतात. बरेच जण त्यांना फक्त गुरुच मानतात, म्हणजे त्यांचं परमेश्वर मानत नाही असंही आहे. असेही काही अभागी आहेत त्यांचं म्हणणं आहे की ते फक्त अंशावतार आहेत, काहींचं म्हणणं आहे ते केवळ विष्णूचा अवतार आहे, त्रिमूर्तींचा नाही, असे देखील काही आहेत. तर हा सगळा पाठ जाऊ दे. तर मूळ हेतू असा आहे की जे जे अवधूत या पृथ्वीवर आहेत, जसं की ग्रंथामध्ये दिलेलंच आहे, पुढे सुभय श्रेष्ठी यांचा एक अध्याय त्यामध्ये सगळं दिलेलं आहे की 33 नरसिंह जे देवता आहेत त्यांच्या संबंधितला हा भाग आहे. त्याच्यामध्येच एक पार्ट आहे की एक अवधूत जे तिकडे येतात किंवा संन्यासी येतात, तर ह्या सगळे संन्यासी सगळे अवधूत हे ज्या दिशेला जातात, तर त्या ती जी दिशा आहे, तो मार्ग आहे आणि जे ध्येय आहे ते सगळं मी धारण करून आहे असं दत्तात्रयांचं म्हणणं. अवधूतचा शब्दशः अर्थ काय, अहंकार धुतलेला किंवा अहंकार धुणारा अवधूत. तर अर्थात परमेश्वराचा तर संबंधच येत नाही, इकडे आपण परमेश्वराला काय बोलू शकतो, काही उपमा देऊ शकत नाही. पण या सगळ्या गोष्टींना धारण करून सगळ्याच्या सूक्ष्मातिसूक्ष्म तत्वामध्ये स्वतः तेच आहेत आणि सगळी तत्व धारण करून सगळ्याला व्यापलेले देखील तेच आहेत. त्यामुळे त्यांना ह्या उपमा लागू तरी किती होतील आपल्याला तोच एक प्रश्न आहे. त्यामुळे आपण म्हणताना म्हणू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, ते देखील ते मोठ्या मनाने स्वीकार करतात, ते त्यांचं मोठेपण. पण कदाचित हे ते म्हणतात तेच खरं की ह्या सगळ्या गोष्टी त्यांना लागू होत नाहीत, कारण ह्या सगळ्याच्या परेत ते खूपच तेच ना. ग्रंथस्थ तुमच्याच मार्गदर्शनाखाली ते वाचतोय आणि त्याच्यात मला जे सापडलं ते सांगतात की मी अवधूत नाही, तर या जगातले सगळे अवधूत ज्या तत्वात विलीन होतात ते ब्रह्मतत्व मी आहे. खरंच आहे. म्हणजे आणि हे इतकंही सांगतात की एखादा अवधूत म्हणजे त्या वाक्याचा अर्थ मला असा वाटतो की ज्याने जन्म मरणाचा फेरा चुकवला, जो मोक्ष प्राप्तीला आला, तो जीव म्हणजे अवधूत, असं मला कळलं. ते चुकीचंही असेल कदाचित, परंतु ते मोक्षाला प्राप्त झालेला एखादा अवधूत तिथे आला आणि त्याला जर मी परत जन्म घ्यायला सांगितला तर तो पुन्हा जन्माला येऊ शकतो. अर्थात आता याचा अर्थ, आता ही प्रोसेस काय, तर आधी जेव्हा देह असतो आपला, तर सदेह असताना आपल्याला सगळ्या साधना म्हणू किंवा लिप्तता नुसत्या साधनेने प्राप्त नाही होत बरं का. कारण जर नुसतं ज्ञान, साधनेने ज्ञान वगैरे बाकी प्राप्ती होईल, पण ज्ञानाबरोबर अहंकार फ्री आहे, पण आपल्याला भक्ती आणि प्रेमही महत्वाचं आहे परमेश्वराबद्दल. तर या गोष्टी असतील तर हे सगळ्या सहज शक्य आहेत. पण अजून नकारात्मक आपल्यातल्या गोष्टी कोणत्या कोणत्या ज्याचं त्याग करणं गरजेचं आहे, ती म्हणजे लिप्तता. म्हणजे आपल्याला अलिप्तता आणायची, कर्ताभाव म्हणजे आपल्याला अकर्तात्मक व्हायचंय, अकर्तात्मक होणं गरजेचं आहे. आणि आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत, या गोष्टी या जाणल्या की त्यानंतर देहातच असताना आपल्याला मुक्तीच्या 4 अवस्था प्राप्त होतात: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. ह्या मुक्ती प्राप्त झाल्या की जेव्हा आपण देह त्याग करतो तर त्यावेळेला आपण आपल्या आराध्यामध्ये विलीन झालेलो असतो. तर असे 4 ह्या मुक्तीच्या अवस्था. शरीर सोडलं की त्याला मोक्ष म्हणतो आपण. पण श्रीपाद स्वामींनी ग्रंथात सांगितलंय, तसं आता तुम्ही उल्लेख केला की जो कोणी मोक्ष प्राप्त झालेला आहे तर त्याला त्यातूनही ते म्हणू शकतात की तू परत अवतरित हो किंवा जन्माला जा, असं म्हणता क्षणी त्याला जन्माला यावं लागतं. म्हणजे मी एक छोटंसं म्हणजे मी विचार केला तर असं मला वाटतं की ही बुद्धीलाही शक्य नाहीये. समजा एखादा थेंब आपण घेतला आणि तो सागरात टाकला, तर तोच थेंब आपण काढणार कसा ना. म्हणजे आपल्या बुद्धीच्या किती पलीकडची गोष्ट आहे बघा. इथे तर मुक्तीचा आणि मोक्षाचा भाग चाललाय, म्हणजे त्यांचा अधिकार केवढा मोठा आहे. आणि ते परमेश्वर, अर्थात परमेश्वर. जनरली मोक्ष मिळाला म्हणजे आता त्याला जन्मण्याची गरज नाही, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तो चुकला. आणि म्हणूनच मला सगळ्यात आवडलेलं ते सांगताना की मी क्रिकेट बघत असताना एखादा खूप चांगला बॉलर एखादा यॉर्कर टाकतो ज्याला काहीही म्हणजे तोड नाही आणि त्याच बॉलवर 6 मारावा असं एक वर्णन आहे की तिथे हे नरसावधानी त्यांना विचारतात की जसं अवधूतात विलीन झालेला म्हणजे तत्वात विलीन झालेल्या अवधूताला मी सांगितलं पुन्हा अवतार घे, जन्म घे, तर घेतो. तर तेव्हा नरसावधानी त्याला विचारतात की भाजलेलं बी जर आपण जमिनीत पेरलं तर ते उगवत नाही, हा सृष्टीचा नियम आहे. मग तुम्ही मुक्त झालेल्या जीवाला पुन्हा अवतरित कशाला व्हायला, कसं काय करू शकता. तर तेव्हा ते सांगतात की बाळा,
ही सृष्टी होण्याच्या अगोदरचं माझं अस्तित्व आहे, त्यामुळे मग सृष्टीचे नियम मला लागू होत नाही. मी जे पाहिजे ते करू शकतो. मला एवढं सुंदर आणि फार छान वाटलं ते. अगदी खरं. लीला आहेत सगळ्या गोष्टींच्या. हो. सामान्य लोकांच्या मनात फार प्रश्न येतात की एक साधा प्रश्न विचारला होता आणि तो फार महत्वाचा वाटला, की कारण काय होतं, साशंकित मन आहे. भक्ती मार्गावरती जेव्हा जातो आपण ना, तर थोडासा माणूस घाबरलेला असतो. की एक जणांतर सरळ प्रश्न विचारलाय की एखाद्या गुरुनी गुरुमंत्र न देता मी श्री स्वामी समर्थ हा जप किंवा बोलू शकतो का? हो, नक्कीच चालेल, प्रश्नच नाही. पण फक्त एवढंच आहे की आता नाम मंत्र असेल की जसं की श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्रीराम जयराम जय जयराम, तर ह्यामध्ये ओमने सुरुवात नसेल होत तर अर्थात आपण नक्कीच म्हणू शकतो. पण ओम लावला आपण तर मग काय होतंय, ओमकाराने ऊर्जा वाढणार असं होतं. काही ठिकाणी असं म्हणणं आहे की ओमकाराने ऊर्जा न्यूट्रलाइज होईल, पण हे शाक्त मार्गामध्ये होतं. श्रीकुल कालिकुल अशा काही मार्गात मधले जे काही आपले जप असतात त्यामध्ये हे लागू होतात. तर तसं म्हणू शकतो आपण, 100% नक्कीच म्हणू शकतो. पण जर अर्थात मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सद्गुरूकडून माहितीच असलेला गुरुमंत्र, माहिती असलेला गुरुमंत्र सद्गुरूकडनं मिळाला तर त्याची आपल्याला आपण काय म्हणू, आपण इंटेन्सिटी जास्त मिळते. हा फरक आहेच. आता म्हणजे जसा ग्रंथ वाचतोय मी पण आणि मला फार इंटरेस्टिंग वाटतंय की, आणि त्यातलं सर्वात इंटरेस्टिंग पार्ट आपण डिस्कस करतोय, सगळं तर करू शकत नाही. त्यामध्ये शंकर भट ज्यावेळेस भुर्जपत्रावरती तो ग्रंथ लिहित आहेत आणि तिरुमलदास त्यांना, तिरुमलदासाविषयी मला तुम्हाला विचारायचंच आहे. तिरुमलदास आणि शंकर भट लिहितायत, शंकर भट लिहितायत आणि हे सांगतायत त्यांना. त्यावेळेस सकाळच्या प्रहरी त्यांना सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणामध्ये श्रीपाद स्वामींचं दर्शन होतं आणि त्यांच्या समोर हे प्रसाद म्हणून शंकर भट काही चणे ठेवतात, तर ते लोखंडाचे चणे होऊन जातात. बरोबर, मला आठवतो तो प्रसंग फारच सुंदर आहे. आणि हा पार्ट तिरुमलदासांशी संबंधित म्हटलं तर बऱ्याचशा विस्मयकारक अशा गोष्टी तिथे सुरुवात होतेच, म्हणजे ह्यापासून होतेच. शंकर भट्टांना अर्थात मला नैवेद्याचं लक्षात येत नाही की नक्की शंकर भट्ट वाहतात का तिरुमलदास, काही हरकत नाही, शंकर भट वाहतात, कारण ते त्यांच्याच कर्माचं काहीतरी मी आता नुकतंच वाचलेलं आहे. तर जसं ते तिकडं चण्याचा नैवेद्य दाखवतात, ते लोखंडात परिवर्तित होतात, त्यांच्या मनामध्ये हा म्हणजे विचार होतो, त्यांचं मन थोडंसं त्यांना वाईट वाटतं की आपले काही कर्मच तसे आहेत का काय म्हणून लोखंड झालं ते, असा त्यांच्या मनात विचार येतो. मग तिरुमलदासांनी एक सुंदर वर्णन केलेलं आहे. तर त्या वर्णनाबद्दल थोडंसं एक प्रायमरी पार्ट सांगतो छोटासा, की जसं की सत्ययुगाला कनकयुग म्हणायचे, त्रेतायुगाला रजकयुग आणि द्वापर युगाला ताम्रयुग, तसं कलियुगाला लोहयुग म्हणतात. तर हे त्यांनी छान वर्णन केलं की कलियुग हे लोहयुग आहे. याच्यामध्ये कित्येक गोष्टी मिक्स आहे सगळ्या, म्हणजे काय म्हणू आपण की सत्व रज तम एकत्रित सगळे गुण वाहतात एकत्र एका ठिकाणी, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चालतात, असं सगळं होतं. हे सगळं झाल्यानंतर त्यामध्ये एक मला आवडणारी गोष्ट अशी आहे की जेव्हा म्हणजे हा पोर्शन जेव्हा येतो, मनात संशय येतो, तोच की ग्रंथामध्ये दिलेल्याप्रमाणे की जसं शंकर भट्ट, आता एक मला सांगावंसं काय वाटतं की तिरुमलदास यांचे अधिकार देखील बघा कसे दाखवलेत, की जसं ते सांगतात की ते पहिलं पिठापूरमध्ये आले आणि त्यानंतर त्यांचं येणं कसं झालं. त्यांच्या बापांना चरळूंच्या घरी आधी एक धोबी होता, पण तो वयोमरानंतर मग तो वारला. मग त्यानंतर मग ते तिथे लागले आणि लहानपणापासूनच सात्विक प्रवृत्तीचे लोक किंवा बापांना चरळू यांची संगत लाभल्यामुळे त्यांच्यातल्या सत्वगुण शक्ती किंवा सात्विकता त्यांच्यात वाढली. अप्पल राजू शर्मा आणि त्यांचे ते कपडे धुवायचे आणि तसंच मग त्यांना ते काम नरसावधानींचं पण करावं लागायचं. पण नरसावधानींना बघितलं की त्यांचं पोट दुखायला लागायचं. मला हे वर्णन फार आवडतं, खूपच सुंदर येते. आणि एक छोटासा उल्लेख फक्त मी आधीचा करतो, मग आपण ह्या गोष्टीवरती येऊच. की जसं त्यांना त्यामध्ये तिरुमलदास म्हणतात की मी केवळ सात्विक प्रवृत्तीच्या लोकांचेच कपडे धुवायचो आणि जे तामसिक किंवा राजसिक प्रवृत्तीचे आहेत त्यांचे मी कपडे धुवायचो नाही. पण मग त्यांचे कपडे माझा मुलगा रविदास हा धुवायचा. आणि रविदास यांचा उल्लेख स्पेसिफिक नरसावधानींचे, आणि रविदास यांचा उल्लेख पुढच्या अध्यायांमध्ये आहे, बोलूच आपण नंतर त्यांच्याबद्दल. तर ते हे नंतर जसं नरसावधानींना कळतं, नरसावधानी मग ते चिडतात आणि मग ते त्यांना रागवतात आणि स्वतःहून तू मग करच, मग त्यांना निक्षून सांगतात की तूच धुवायचे कपडे, काय कदाचित ते नजर ठेवून असतात. आणि मग ते झाल्यानंतर ते कपडे जसं त्यांनी धुतलेले असतात ते नरसावधानीने धारण केले की त्यांच्या अंगावर गोम आणि विंचू सगळे फिरतात असं त्यांना वाटायला लागतं. ते घाबरून मग नंतर ते म्हणतात की यांनी क्षुद्रविद्येचा वापर केलाय म्हणून ते न्यायाधीशाकडे तक्रार करतात. न्यायाधीश चतुर असतात, ते त्यांना बरोबर सोडून देतात ह्या सगळ्यातनं.
ते जेव्हा बाहेर येतात तिरुमलदास, मला हा प्रसंग अतिशय आवडतो की दत्तात्रय यांची ही इतकी अगम्य लीला आहे, सगळ्याच पूर्ण अवतारांमध्ये घडलेली आहे, की ते कुठल्याही क्षणी काळमान ह्या सगळ्याच्या परे जाऊन वय कमी जास्त करू शकतात. तर ते लहान असलेले श्रीपाद तिरुमलदासांच्या घरी 16 वर्षाचे होऊन त्यांच्या घरात थांबलेले असतात. ते दोघेही उभे येतात. मग तिरुमलदास त्यांची बायको त्यांच्या पाया पडतात आणि ते म्हणतात की तुम्ही आमच्या घरी कसे काय आलात, रजकाच्या घरी, हे योग्य नाही, तुम्ही ब्राह्मण कुळात जन्माला आलाय. तर श्रीपाद स्वामी म्हणतात की अरे, नरसावधानींसारखे ब्राह्मण जे नाम मात्र ब्राह्मण आहेत त्यांचा आणि तू रजक असूनही एक ब्रह्मज्ञानाची जिज्ञासा ठेवणारा किंवा सात्विक प्रवृत्तीचा तू खरा ब्राह्मण आहे. जबरदस्त खंड नाही. हो, अगदी अगदी अगदी. आणि तेच माझं म्हणणं की जातपात ही गोष्ट पाळूच नाही करत, आणि हे श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतामध्ये सुंदरपणे आपल्याला आवडतं. तर हे होऊन पुढचा पार्ट असा की जसं त्यांना श्रीपाद स्वामी डोक्यावर हात ठेवतात, शक्तिपात करतात अर्थात त्यांना, आणि त्यानंतर त्यामध्ये दिलं म्हणजे ग्रंथात दिल्याप्रमाणे की त्यांच्यामध्ये त्यांच्या पूर्वस्मृती जागृत होतात, मागील जन्म दिसतात शक्तिपाताने, आणि मग त्यांना त्यांच्यामधली योग शक्तीची चालना होते, कुंडलिनी शक्ती जागृत होते, मग त्यांना बऱ्याचशा गोष्टी हे सगळ्या प्राप्त होतात. म्हणजे हे मी ह्यासाठी उल्लेख केला की तिरुमलदासांचा अधिकार कसा प्राप्त होतो हे लोकांना कळावं. आता मग ह्या पार्टकडे येतो की जसं तिरुमलदास हे सगळं सांगत असतात शंकर भट्टांना, शंकर भट्ट म्हणत त्यांच्या मनात विचार येतो, आसपासचे सगळे रजक जे आहेत ते त्यांच्या कामात निमग्न आहेत, आणि हे जे रजक आहेत हे मला ब्रह्मज्ञानासंबंधित गोष्ट सांगतायत. हे स्वतः ब्राह्मण जे शंकर भट्ट बसलेले आहेत आणि तिरुमलदास जे रजक, आणि हे मला सांगतायत. मग इथून त्यांच्या सगळ्या संशयाचं काहूर सुरू होतं. त्यांना संशय आलेल्या ज्या गोष्टी त्या पटकन आपण ग्रंथातच काढू बघा की त्यांनी कसं सांगितलं बघा, की ते म्हणतात की आता सध्या त्यांच्या मनात संदेह बघा, सध्या मी ज्या भुर्जर पत्रावर हे सगळं लिहित आहे, तर भविष्यात हे भुर्जर पत्र किंवा भविष्यातले कागद कसं असेल, हा पहिला त्यांना प्रश्न पडला. मग त्यांना दुसरा प्रश्न पडतो की सध्या आता शालिवाहन शकाच्या अंतर्गत सगळे व्यवहार चालू आहेत, मग भविष्यात नक्की कुठले होतील सुरू. अजून एक त्यांना प्रश्न पडतो की कृष्ण निर्वाण कधी झाले, असं त्यांच्या मनात विचार येतो. आणि ते म्हणतात कलियुग खरे पाहता सुरू कधी झाले, अशा त्यांच्या मनात विचार आले. हे सगळं ते लिहित असताना ते असे तिरुमलदासांना दाखवतात की त्यांचं लक्ष आहे, आणि वास्तविक त्यांच्या मनात फक्त ते नाटक करतात की अरे मी ते ऐकतोय, आणि त्यांच्या मनात हे सगळं संशय येतात. त्या क्षणी मी म्हणेल की श्रीपाद स्वामींची ही काय अगम्य लीला आहे, का कदाचित श्रीपाद स्वामींनी ह्या सगळ्या गोष्टी शंकर भट्ट यांच्या मनात घालून त्यांना ही लीला धारण करायची होती, कदाचित तसं असू शकतं. त्याच्या मार्फत आपल्याला उत्तर मिळाली त्याची. हो, अर्थात. मग आता ह्याची उत्तरं जसं की चमत्कारच म्हणू आपण, की हे सगळं चालू असताना तिरुमलदास बोलत असताना त्यांची अचानक वाचा जाते, आणि त्यांचा आवाज, त्यांचा कंठ हा एकदम भयंकर आवाज येतो, आणि ती गर्जना झाल्यावर का आवाज तयार होतो, आणि त्यांना बोलता येत नाही, त्यांची वाक्शक्ती थांबते. शंकर भट्ट यांना बधिरत्व प्राप्त होते, आणि त्यांच्या मनात मला लगेच असं वाटतं की यार मी संदेह निर्माण केला, त्यामुळे मला बधिरत्वाची प्राप्ती अशी झाली का काय. आता फार आवडता भाग माझा सुरू होतो, ज्यामध्ये शंकर भट्ट, मी एकदम पटकन मांडतो, श्रीपाद स्वामी यांनी मग आता लगेच लीला कशी धारण केली बघा. जे लोहखंडाचे जे चणे होते, तिथे अचानकपणे ते लोखंडाचे जे चणे असतात त्यातून तेलुगू भाषेमध्ये, तेलुगू लिपीमध्ये श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, हे असं सगळे चणे त्या म्हणजे अक्षरांमध्ये येतात, तयार होतात, जसं की एक आपण ठेवतोय तसं. हा पहिला चमत्कार आहे. दुसरा चमत्कार असा आहे की त्याच्याच वर अचानकपणे एक कागद निर्माण होतो, आणि तो कागद बघता बघता एवढा वाढायला लागतो, एवढा मोठा होतो, आणि जसं त्याचं वर्णन ग्रंथामध्ये दिलेलं आहे की तो स्पर्शास अतिशय मृदुल आणि एकदम मुलायम होता, म्हणजे आजचा जसा कागद असतो अगदी आत्ताचा. हेच म्हणजे दर्शकांना मला हेच सांगायचं की जो आत्ता आपण कागद बघतोय हा त्या काळात श्रीपाद स्वामींनी प्रकट करून दाखवला, जो त्यांनी पाहिला. आणि हे सगळं झाल्यानंतर त्या कागदावर काय तर लिहिलेलं आहे, त्या कागदावर काय लिहिलेलं आहे वाचतो. आता हे मात्र मी ग्रंथातून वाचून सांगतो सगळ्यांना, प्रेक्षकांनी देखील ऐकावं की, आणि खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. श्रीपाद स्वामींनी उत्तर दिलं, श्रीकृष्णाचे निर्वाण ख्रिस्तपूर्वी 3102 साली फेब्रुवारी 18 तारखेस रात्री 2:27 झाले. प्रमादी नाम संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा शुक्रवार, अश्विनी नक्षत्र
श्रीकृष्ण निर्वाणानंतर कलियुगाचा प्रवेश झाला. म्हणजे श्रीपादांची काय लीला असावी. सहित सांगितले खरंय, सेकंदासहित. आणि काय लीला म्हणजे आपण काय बोलू शकतो. मला म्हणून हा ग्रंथ इतका प्रिय आहे की यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असे डायरेक्ट आपला प्रूफ देतात त्या सगळ्या गोष्टींचे. बरोबर. आणि त्याच्या अगोदर म्हणजे ते संशय तर आलेलाच असतो त्यांच्या मनामध्ये की मी म्हणजे हे सगळं दिलं तरच मी श्रीपादांना दत्तावतार मानेन. हो, बरोबर. हा एक उल्लेख राहिला की हे सगळेचे जर मला म्हणजे खरंच श्रीपाद जर खरं दत्तावतार असतील तर मला त्यांनी हे उत्तर द्यावं असं त्यांच्या मनात विचार येतो. आणि बरोबर अर्थात ते सगळं दाखवलं, प्रश्नच नाही, त्यांना उत्तरे मिळतात. आज जर ह्या प्रसंगाला स्वतःला इमॅजिन केलं तर अक्षरशः अंगावर शहारा येतोय की काय होऊ शकतं. आणि मला फार रिलेटेबिलिटी काय वाटते की शंकर भट्ट जे या ग्रंथाचे मूळ लेखक आहेत, ग्रंथ लिहित असताना त्यांच्या मनामध्ये संशय येतो. तर आपण आज घोर कलियुगाच्या पायरीवरती आहोत. तर आपल्या मनामध्ये भक्ती मार्गात असताना संशय येणं किंवा जे भक्ती मार्गात नाहीत त्यांच्या मनात तर संशय किती येऊ शकतो प्रश्न. असे देखील काही मी म्हणेल की काय म्हणू आपण, ते स्वामी लेकरच म्हणू आपण त्यांना, की जे स्वामींची त्या म्हणजे काय म्हणू अस्तित्व मान्य करत नाहीत. असे देखील काही स्वामी लेकर आहेत जे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत देखील सत्य ग्रंथ मानत नाहीत. तर त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करू की त्यांना देखील अनुभूती यावी. नक्कीच. खूप छान. म्हणजे श्रीपाद स्वामींच्या लीला एकदमच आघात आहेत, त्याच्यात काही हे नाही. कारण त्यात ग्रंथात वाचत असताना जेव्हा मला वाटतं नरसावधानी त्यांनाच श्रीपाद स्वामी 3 ठिकाणी दिसतात एकाच वेळी. म्हणजे त्यांच्या आजोबाकडेही दिसतात, मग ते व्यंकय्या श्रेष्ठी यांच्याकडेही दिसतात आणि नरसिंह वर्मा यांच्याकडेही दिसतात. तो काय प्रसंग आहे? हो, आता त्यामध्ये जसं ग्रंथात दिल्याप्रमाणे सुरुवातीचा आपण एपिसोडमध्ये देखील बोललो की नरसावधानी हे मरणासन अवस्थेत असताना श्रीपाद स्वामींनी शक्तिपाताने त्यांना जिवंत केलं. त्यानंतर मात्र एवढा चमत्कार होऊनही व त्यांचं जसं की आपण पाहिलं पूर्ववृत्तांतामध्ये की त्यांचा पुण्यदेह श्रीपाद स्वामींमध्ये विलीन झाला होता. त्यांच्यामध्ये राहिला फक्त पापदेह होता. तर त्या देहाच्या प्रभावामुळे त्यांची प्रकृती प्रत्यक्ष म्हणजे प्रचंड क्षीण झाली होती. तेज लोप पावलं होतं त्यांचं. आणि सगळे उघडपणे त्यांचा अपमान करत होते, थट्टा मस्करी त्यांच्याबद्दल करायचे आणि ह्या विचारात ते चालले होते. आणि हे सगळं म्हणजे ते भिक्षा मागत चालले होते. तर ते नरसिंह वर्मा म्हणजे याचा पहिला जाताना जसं ती त्यामध्ये ग्रंथामध्ये दिलंय की अप्पल राजू शर्मा यांच्या घरापासून उजवीकडे वळला की सरळ जाताना मार्ग जो आहे तिकडं ते घर म्हणजे बापाना चरळूंचं त्या मार्गावर ते जात होते. तर तिकडे जात असताना त्यांनी बघितलं की श्रीपाद स्वामी हे बापाना चरळून बरोबर खेळत आहेत का. बापाना चरळू त्यांचे आजोबा अर्थात त्यांच्या खांद्यावर आहेत का असं काहीतरी म्हणजे बघितलं मी, ते खेळत आहेत. तर ते बघत असतात आणि त्यांच्या मनात विचार येतो की म्हणजे अर्थात त्यांना जाणीव झाली असते ना सगळ्या गोष्टीची की इतकं गोंडस आणि गोजीरवाणं हे रूप आहे, ते यांना आपण उचलावं का, घ्यावं का, आणि त्यांना आपण उचलून थोडे लाड करावे का, असं त्यांच्या मनात विचार येतो. पण मग ते पुढे जातात आणि हा विचार येता क्षणी ते पुढे जातात. रस्त्यालाच त्यांना व्यंकटप्पा श्रेष्ठींचं घर लागतं. तिथे जातात, ते त्यांच्याकडे भिक्षा मागतात आणि तिथे ते बघतात तर व्यंकटप्पा श्रेष्ठींच्या मांडीवर श्रीपाद स्वामी बसलेले आहेत आणि ते त्यांच्याकडे बघून मिश्किल हास्य करतात. ते अवाक होऊन बघतात की असं कसं काय घडलं. आणि तिथून पुढे ते नरसिंह वर्मांच्या घरी जातात. तिथे गेल्यानंतर देखील ते बघतात नरसिंह वर्मांच्या इथे देखील श्रीपाद स्वामी खेळत आहेत. तर हे सगळं दृश्य बघून मग मात्र ते प्रचंड म्हणजे शरण जातात श्रीपाद स्वामींना. हा प्रसंग मला फार आवडतो. यावर मला अजून बाकी पण काय उल्लेख आठवतात की दत्तात्रयाचे हे पूर्ण अवतार तर आहेच, दत्तात्रयांचे अंश अवतार जेवढे होऊन गेले त्यांनी देखील ह्या अनुभूती दिलेल्या आहेत. बऱ्याचशा संतांनी दिलेल्या आहेत, जसे की एकनाथ महाराजांनी ह्या अनुभूती दिली होती. अजून टेंबे स्वामींची एक अनुभूती आहे, माणिक प्रभूंची ही अनुभूती आहे. बऱ्याच जणांनी म्हणजे ह्या अनुभूती दिलेल्या होत्या. हे मात्र खरंच म्हणजे विलक्षण हे अनुभव आहेत. मला देव कधी दिसेल, अर्थातच श्रीपाद स्वामी आपण ज्यांच्याविषयी बोलतोय किंवा दत्तात्रय ज्यांच्याविषयी बोलतोय की ते कधी दिसतील, कधी येतील, सदेह कधी दर्शन देतील, असंही असताना की त्याच्यात वर्णन एक वाचलं मी, त्याच्यात मला ते खूप सुंदर वाटलं. त्याचा अर्थातच विवेचन तुमच्याकडून ऐकायला आवडेल मला, की ते सांगतात की 3 अहोरात्र श्रीपादांचं नामस्मरण केल्याच्या नंतर स्वतः श्रीपाद सदेह दर्शन देतात. बरोबर. काय गंमत आहे ही? हो, हे याचा अनुभव प्रत्यय यायला आपल्याला थोडं काही
नियमांची पण देखील गरज लागू शकते. तर आता आपण शब्दशः अर्थ घेऊ. अहोरात्र. अहो ह्याचं डिव्हिजन केलं तर अह म्हणजे दिवस, रात्र म्हणजे रात्र. तर हे अहोरात्र जे आहे ते ह्याला म्हणतात रात्रंदिवस. तर 3 अहोरात्र तर हे टोटल 72 आवर्स होतील ना. 72 आवर्स. तर इतके तास आपण एकाच ठिकाणी इतर कुठलेही संकल्प न करता इतर कुठल्याही ठिकाणी, म्हणजे आता होतं काय की इंद्रिय यांचं कामच बाहेर लक्ष घालणं आणि बाहेर म्हणजे प्रवृत्ती हे त्यांचं कामच आहे. जे बघू, ऐकू, स्पर्श करू किंवा ज्याच्या सानिध्यात राहून नाकावाटे आपण श्वास घेऊ तसा प्राण त्याचा कॉन्टॅक्टमध्ये येणार, जिभेला काय आपण देणार, ह्या सगळ्याचा परिणाम होऊ शकतो. हा सगळा प्रवास देखील किंवा या सगळ्या गोष्टी देखील थांबवता आल्या पाहिजेत. म्हणजे अर्थात याचा पुढे उपयोग काय, तर जसं भागवतातले 9 द्वार सांगितलेले आहेत, हे द्वार बंद होऊन एकच द्वार आपलं ओपन राहिलं पाहिजे, ब्रह्मरंध्र. मग ह्यामध्ये स्मरण कसं करू शकतो आपण? कुठल्याही प्रकारे, ध्यानाने, मौनाने, नामाने. म्हणजे ध्यान करून ह्या गोष्टी करू शकतो श्रीपाद स्वामींचं, किंवा एखादा मंत्र, जसं मगाशी आपण सुरुवातीला बोललो की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आहे किंवा दत्तात्रयांचे बीज मंत्र आहेत, याचं उच्चारण करून आपण अहोरात्र हे जर करत राहिलो तर ते सदेह दर्शन देतात, हे आहे. पण आता होतं काय की जर समजा आपण असं म्हटलं की रुटीन फॉलो करत करायचं म्हटलं तर नाही होणार असं मला वाटतं. कारण जर आपण त्यांना पूर्णपणे स्मरण, आणि ह्या गोष्टी अक्षरसत्य आहेत, फक्त मला सांगू इच्छितो की लोकांना की यामध्ये आपल्याला हे नियम महत्वाचे आहेत की आपल्याला बाह्य वृत्ती जी आहे ती थांबली की ह्या गोष्टी नक्की खऱ्या होऊ शकतात. आणि विशेष म्हणजे कलियुगाला हे एक वरदान आहे. जसं की श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतामध्ये पुढच्या अध्यायांमध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहेत की जसं पूर्वीच्या मानवांचं आयुर्मान जास्त होतं आणि तेव्हा ते जीन्स जास्त होते, जीवाणू म्हणतो आपण, की जे शरीराचा आकार जास्त होता, पण हळूहळू करत हे कमी होत चाललंय. तर मग तसंच आपले श्वासही कमी होतात. आणि त्यामुळेच कलियुगातला मानव हा भाग्यवान पण आहे की त्याला जास्त कालावधी द्यावा लागत नाही, कमीत कमी साधनेमध्ये जास्तीत जास्त फलश्रुती प्राप्त होते. अर्थात, आणि नवविधा भक्ती एकमेकांना सपोर्ट करून, की समजा एखादी व्यक्ती वाचतोय आणि ऐकणारा व्यक्ती वेगळा आहे तरी दोघांनाही सेम फलश्रुती, या दोघी गोष्टी आहेत. तर त्यामुळे आपण हे सगळं कन्सिस्टंटली केलं तर नक्की होऊ शकतं. आजच्या पुरतं थांबूयात दादा, वेळ आता काय बोलतच राहायचंय आपल्याला पुढे सुद्धा, परंतु आजच्या पुरतं थांबूयात. कसं वाटतंय तुम्हा सर्वांना? आजचा 5वा पार्ट देखील तुम्हाला हा कसा वाटला हे नक्की सांगा. शेवटपर्यंत ऐकत असाल, काही प्रश्नाची उत्तरे या पार्टच्या माध्यमातून आपण दिलेलीच आहेत. इथून पुढे तुम्हाला काही प्रश्न पडत असतील, काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्की कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. पॉडकास्टला लाईक करत जा, पूर्ण बघत जा, इतरांशी शेअर करत जा, जेणेकरून काय आत्ता जसं आम्ही सांगितलं भक्ती, तर ती एखाद्यासोबत हे असं गूढ ज्ञान किंवा हे भक्तीचा जो प्रवास आहे शेअर केला तरी आपली भक्ती वाढू शकते. आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि भेटूयात पुढच्या 6व्या पार्टमध्ये. धन्यवाद. धन्यवाद. जय अनघा दत्तात्रय.